राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वाल या पिकावर कीड नियोजन कसं करायचं. तर शेतकरी मित्रांनो, आता हे आपला वालचा प्लॉट आहे. नंबर 1 असा वाल आहे. पण शेतकरी मित्रांनो, याच्यावर थोडं अळीचा अटॅक झालेला आहे. तो बघू शकता तुम्ही. पहा, हे जे असे फुलं होऊ राहिले तर याच्यावर अळीचा अटॅक आहे. बारीक अळी आहे शेतकरी मित्रांनो. हे बघू शकता. हे बघा, हे जे फुल सुकू राहिले ना, त्याच्यावर अळीचा अटॅक आहे म्हणून अशी फुलं पाहिजे गोळा होऊ राहिले फुलं, तर याच्यावर अळीचा अटॅक आहे. बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अळी कशाने कंट्रोल होईल हे आज मी तुम्हाला सांगणार आहोत. तर हे बघू शकता तुम्ही. हे पहा, हे पहा, ह्या फुलाला अळी खाल्लेली आहे. बघा, हे बघा, हे याला अळी खाल्लेली आहे. बघा, ह्या फुलामध्ये सुद्धा अळी आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी कोणतं कीटकनाशक आणि कोणतं संजीवक वापरायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहोत. तर आता अळीचा अटॅक आहे तर साध्या औषधानं का जात नाही, साध्या कीटकनाशकानं का जात नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला भारीमध्ये म्हणजे डिलिगेट किंवा कोराजन हेच वापरा शेतकरी मित्रांनो. कारण की एकदा जर हाणलं तर ते 20-22 दिवस अळी येऊ देत नाही. आणि त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन घ्या, म्हणजे असं कराटेसारखं, रोगरसारखं, यासारखं तुम्ही एक कॉम्बिनेशन घ्या त्याच्यामध्ये. मग ही अळी एकदम नंबर 1 असे कंट्रोल होऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, कोराजन किंवा डिलिगेट हे दोन्हीपैकी एक घ्या आणि या वाल्या पिकाला तुम्ही फवारणी करू शकता. बघू शकता तुम्ही, नंबर 1 असा वाल आपला आलेला आहे. बघू शकता. आता नेमकं फुलामध्ये आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता इथून पुढं थोडं याला मागणी असते. आता हे आपले पुढं सण येऊ राहिलं, त्याच्यासाठी याची वालाची मागणी असते. मकर संक्रांतीला असं हे वानाला चालतं म्हणून लोक याला घेतात. तर हे बघा शेतकरी मित्रांनो, ह्या अळीवरसुद्धा या शेंगावर सुद्धा अळीचा अटॅक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कोराजन घ्या 7 मिली आणि डिलिगेट घ्या 10 मिली. तर या दोन्हीमधून एक कोणतेही घ्या आणि त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करा शेतकरी मित्रांनो. कॉम्बिनेशन गॅस पॉयझन केल्यावर लवकर अळी कंट्रोल होते. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो. तुमची जे वालाची पीक आहे ते भरघोस येईल आणि शेंगाला कीडसुद्धा लागणार नाही, अळी लागणार नाही. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.